मी काय कुणाला खोटं नाटं वेगळं शब्द कुणाला देणार नाही, देत नाही. म्हणून तर आम्ही मागे राहिलो. खोटं बोलत असतो तर मागच पुढे गेलो असतो. सहकार शिवणी साखर कारखाना हा चालवायला दिलेला नाही. अरे कर्ज काढलं म्हणजे कारखानदारी कर्ज काढल्याशिवाय चालतच नाही ना. वर्ष 6 महिन्यापासून आम्ही भयानक अडचणीत होतो. पैसे उपलब्ध होईना. बराच प्रयत्न केला. पैसेच उपलब्ध होईना आणि जवळजवळ 25-30 कोटी रुपये मला ह्या सीझनला पैसे घेणं गरजेचं होतं. आजपर्यंत हिने जे आरोप केले, एवढे आरोप केले गेल्या 2 टर्मला आम्ही बघतोय 5-10 वर्ष झालं. हिने एवढे पुरावे सभासदांपुढे मांडले, एवढे आरोप ट्रक भरून मध्ये आरोप आमच्या समोर होते आणि सगळे चुकीचे आरोप. एक आरोप गणेशराव त्यांनी एक आरोप माझ्यावर सिद्ध करून दाखवा. एक आरोप सिद्ध करा राव. एक आरोप सिद्ध झाला नाही. फक्त यांची वासना वाईट आहे. यांची वासना काय, कारखाना बंद पडला पाहिजे. आता सहयोगी तत्वावर चाललोय आम्ही म्हणल्यानंतर बोत्रे पाटलांच्या ऑफिसमध्ये जाऊन या लोकांनी तिथं गोंधळ घातला. अजून तुम्ही सभासदांना मी आवाहन करतो की तुम्ही मित्रांनो अजून माहिती घ्या. जोपर्यंत आपल्याला कोणी तक्रार केली नव्हती तोपर्यंत कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. ज्या ह्या लोकांनी तक्रार केल्या तेव्हापासून खरं आपल्याला घरघर लागले. त्यामुळं आपल्याला मॅनेजमेंटमध्ये अडचणी यायला लागली. आरोप कोणी करायला पाहिजे? जिनी संस्था उभा केल्या, चांगल्या चालवल्या. तुम्ही काय तुमचं मार्केटमध्ये काय तुम्ही संस्था उभा केल्या? तुम्ही जेवढी काय दुकानं टाकली, जेवढं काय दुसरं व्यवसाय केली ती सगळी कुलपं लावून बंद केली. 1 रुपयाचा भ्रष्टाचार असला तर कुठं पण माझ्यावर सिद्ध करा. मी लागल तिथं शिवाय कुठंही मी यायला तयार नाही. मी हाय असं राजकारण जागेला सोडून द्यायला तयार. पण एक आरोप माझ्यावर सिद्ध करा तुम्ही. त्यामुळे ही यांना स्वतःचं घर परपंच नीट चालवा येत नाही आणि हिनी उगं लोकांचं वाटोळ, कल्याणराव काळेचं किती पण वाटोळ करा, त्याबद्दल मी दुमत नाही. पण संस्थेचं वाटोळ केल्यामुळं ही तुम्हाला जनता माफ करणार नाही. जनता तुम्हाला उत्तर त्या पद्धतीनं मागेही तुम्हाला इलेक्शनमध्ये दिलेलंच आहे. पण तुमची खुमखुमीच जाय ना. कारण वकील पदवी जी मिळती ना ती वकील पदवी कशी मिळाली ही पण आम्हाला माहिती आहे. अरे तिने एवढं सहकार्य केलंय नाटा की तुम्ही. नाहीतर आज कारखानदारी जर आज बंद राहिली असती तरी कुणाच्या म्हातारी फोडणार होता तुम्ही. आणि ह्यांची वासनाच ती आहे. हो, कारखाना बंद राहावं आणि आपल्या तालुक्यात सगळं वाटोळ व्हावं हीच मानसिकता आहे. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी न्यूज मध्ये. सध्या मी पंढरपूरच्या राजकारणात गेल्या 2.5 दशकाहून अधिक काळ चर्चेत असलेल्या, सक्रिय असलेल्या श्री सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या सोबत आहे. आणि त्यांच्या सोबत चर्चा करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे कल्याणराव काळे यांची जी काही सर्व राजकीय कारकीर्द आहे ती वादळी राहिलेली आहे. त्यांच्यावर सातत्याने वेगवेगळे आरोप केले जातात आणि त्या आरोप होऊन सुद्धा कल्याणराव काळे सातत्यानं आपलं काम जे आहे ते चालू ठेवतात आणि सभासदांना न्याय देण्याची भूमिका जी आहे ती सातत्यानं ते निभावत असतात. सध्या त्यांच्यासोबत चर्चा करण्याचं कारण म्हणजे ते चेअरमन असलेले सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना हा भाडे तत्वावर दिला गेलेला आहे ओंकार ग्रुपला. आणि त्या पद्धतीने त्यांची नक्की काय भूमिका आहे पंढरपूर तालुक्यात त्या अनुषंगाने वेगवेगळ्या चर्चा आहेत आणि त्या चर्चांची जी काही उत्तरं आहेत ते आपण काळे यांच्याकडून घेणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. पहिला प्रश्न, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना ओंकार ग्रुपकडे चालवायला दिलेला आहे. तर अनेक विरोधक तुमच्यावर टीका करतायत की काही वेळ का आली तुमच्यावर किंवा चालवाय दिला. काय झालं, हा तुमचा एक थोडा विरोधकांनी म्हणा काय ठराविक लोकांनी थोडा गैरसमज करून घेताय आपण सगळेजण. सहकार शिरोमणी साखर कारखाना हा चालवायला दिलेला नाही. पहिला मुद्दा मी स्पष्ट करतो. कारण आज 2020 साली म्हणजे 2008-9-2020 साली हा GR आहे माझ्याकडे. त्या GRनं राज्य सरकारचा GR आहे. त्या GRच्या धोरणानुसार एक कारखानदारी कोऑपरेटिव्ह कारखानदारी जर पैसे उपलब्ध होत नसतील, बॅलन्स शीट तोट्यात आला असलं तर बाहेरून प्रायव्हेट पैसा, इतर संस्थेचा पैसा आणून आपल्या संस्थेमध्ये घ्यायचा आणि ती संस्था हा कॉलिब्रेशनच्या नावाखाली म्हणजे सहयोगी तत्वाच्या नावाखाली आपण दोघात मिळून चालवायचे. त्याच्यामुळे हे जे तुमचा चालवायला कधी दिला जातो, जर एखाद्या बँकेनं ती लिक्विडेशन मध्ये काढला तर ती बँक चालवाय देते. काय टनाला 100-200 रुपये बँकेला भरून घेते आणि ती बँक चालवाय देते दुसऱ्या प्रायव्हेट लोकांना. आपण तसं नाही. ही बिनकामी बिनबुडाचे आरोप आहेत आणि हे गैरसमज लोकांचे पसरवतात. आणि अशा पद्धतीने हा मेन मुद्दा माझा असाच आहे
हा कारखाना चालवायला दिलेला नाही. सहयोगी तत्वावर आपण दोघं मिळून आम्ही चालवतो. म्हणजे चालवाय न देता तो कोलॅबोरेशन मध्ये कॉलिब्रेशन खाली, सहयोगी तत्वावर कॉलिब्रेशनच्या खाली आणि कायद्यानुसार आहे. ह्या कायद्याचा पुरेपूर आम्ही त्याचा फायदा घेणार आहे. कुणासाठी? शेतकऱ्यासाठी, कारखान्याच्या कर्मचाऱ्यासाठी. या सगळ्या ह्याचा फायदा आम्ही, सरकारनं अतिशय चांगला जी आर काढलेला आहे. आता सातत्यानं एक प्रश्न काय उपस्थित होतो की निवडणूक झाली, निवडणुकीमध्ये सभासदांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, तुमच्या पॅनलला निवडून दिलं, असं असताना तुम्ही तो का चालवू शकला नाही, अशा एक पद्धतीची चर्चा येतात. का चर्चा अशा येतात आणि चालवला देण्याची वेळ का आली किंवा सहयोगी तत्वावर का चालवताय तुम्ही, का चालवताय? बरं झालं, हा विषय चांगला घेतला आपण. खऱ्या अर्थाने गेली 25 वर्ष, 2000 साली मी कारखान्याचा चेअरमन झालेला. आज मला 25 वर्ष झाली कारखान्याचा चेअरमन म्हणून. बरोबर. गेली 15 ते 20 वर्षापर्यंत कारखानदारी, सहकार शिवणी कारखानदारी अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत होती. आणि 25 वर्ष चालवत असताना त्या टायमाला सुद्धा तुम्ही पाठीमागे जाऊन बघा, आम्ही कुठल्याही म्हणजे सभासदांचा दर देताना जिल्ह्यामध्ये टॉप कारखान्यामध्ये आपला सहकार शिवणी साखर कारखाना असायचा आणि आतापर्यंत आहे. असं काय की नाही की आपण दर कमी दिला वगैरे, पण आतापर्यंत आम्ही तो सातत्य आम्ही ठेवलं. आणि कुठलीही राजकीय ताकद आमच्या पाठीमागे नसताना, म्हणजे एवढे सीताराम महाराज मी उभा केला, सहकार शिरोमणीचं मॉडिफिकेशन केलं, कारखाना वाढवला का, तर त्या टायमाला ऊसच जास्त उपलब्ध होत होता. आणि ऊस जास्त उपलब्ध होत असल्यामुळे जवळजवळ मे जून पर्यंत कारखानदारी आपण चालवत होतो. आणि लोकांना त्या टायमाला लवकर ऊस जावा ही सहकार शिवणी आदरणीय दादांची इच्छा असायची. त्याच्यामुळे दादांनी सीताराम महाराज साखर कारखाना लायसन काढलं होतं, सहकार शिरोमणी काढला आणि त्या माध्यम म्हणजे त्या टायमाचा चंद्रभागा कारखाना. आणि मग तो आम्ही 20-25 वर्ष चालवत असताना चांगल्या पद्धतीने आम्ही चालवला. आणि चालवत असताना एवढं मी तुम्हाला सांगतो की आज मग मी म्हणलं तसं राजकीय ताकद कुठलीही नसताना सुद्धा जवळजवळ 1000 कोटीचा टर्नओव्हर, म्हणजे मी कुठला आमदार नाही, खासदार नाही, कुठं मला बाकीचं स्थान नाही, फक्त जनतेचं स्थान माझं विश्वासात होतं. आणि त्यांच्या विश्वासावर मी जवळजवळ 1000 कोटीचा टर्नओव्हर असणारी कारखानदारी गेली 25 वर्ष मी सातत्यानं चालवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि इतकं सोपं नाही 1000 कोटी एवढा टर्नओव्हर करायचा, दोन्ही कारखान्याचा मिळून असेल, बँका असतील, पतसंस्था असतील, ह्याचा सगळा विचार केला. आणि मग ते चालवत असताना थोड्या मधी कारखानदारी आपण वाढवण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि अचानक बदल असा झाला की दुष्काळ पडल्यानंतर 1-2 वर्ष दुष्काळात आम्ही सापडलो. आणि नेमकं दुर्दैव आमचं असं होतं की दुष्काळ नेमकं कारखाना वाढवण्याची तयारी आणि दुष्काळात कारखान्याचा वाढवणी कॅपॅसिटी चालू झाली. त्याच्यामुळे आम्हाला फुलफिल क्रशिंग घेता आलं नाही. आणि त्याच्यामुळे थोडं आम्ही अडचणीत वाढत गेल्या. आणि मग ह्या माध्यमातून आम्ही पुढं, तरी सुद्धा आज कारखाना मी सहकार शिवणी साखर कारखाना चालवत असताना तरी सुद्धा आतोकाट प्रयत्न मी गेल्या 3-4 वर्षापासून करतोय. कारण ह्या लोकांनी गेल्या 4 वर्षापासून 5 वर्षापासून आम्हाला काय ठराविक मोजके येते आणि त्या लोकांनी बिनकामी कर्ज मिळवणे म्हणून प्रयत्न बँकेत करायचा. आता मला सांगा, कारखाना चालवायला म्हणलं की भांडवलदारी लागते, बरोबर. भांडवलशाही असेल तरच कारखानदारी चांगली चालते आता इथनं पुढे. आणि ती योग्य आहे, कारण त्याच्या पाठीमागे भांडवलशाही म्हणजे काय आपण पैसे उशाला घेऊन बसू शकत नाही. पण मार्केटमध्ये किंवा बँकेत तेवढे पैसे आपल्याला कर्जाच्या माध्यमातून मंजूर झाले पाहिजे. आणि एमईसी बँकेवर प्रशासक आल्यामुळं थोड्या तिथल्या पहिलं मॅनेजमेंट वेगळं होतं आणि प्रशासक आल्यामुळं तिथं त्यांनी पूर्व हंगामी देणं, प्रिसिजनल लोन देणं, हे सगळं थोडं बंद करत उशीर करत गेले पहिल्यांदा आणि परत बंद केलं. आणि त्याच्यामुळे थोडं आम्ही अडचणीत गेलो, पैसा टायमावर उपलब्ध झाला नाही. आणि म्हणून थोडी अडचणी जरी गेलो असलो तरी मग आम्हाला बँकेतनं पैसे उपलब्ध होईना म्हटल्यानंतर आम्ही इतर बँकाकडे पैसे आम्ही मागण्यासाठी प्रयत्न केला. मग माझ्या स्वतःच्या प्रॉपर्टी असतील, संचालक मंडळाच्या प्रॉपर्टी होत्या, मग आम्हाला धनश्री पतसंस्थेने चांगली मदत केली, इतर बँकांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी बँकेने मला चांगली मदत केली. मग यांच्याकडे मी पैसे मागण्यासाठी प्रयत्न केला. आणि मग तो मागत असताना ह्या लोकांनी पैसे उपलब्ध होऊ नये म्हणून तिथं पण अर्ज दिला, तक्रारी केल्या. एमईसी बँकेतनं आपण थक आम्ही घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, राज्य सरकार
उद्धव ठाकरे साहेब त्या टायमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील सह्याद्री कारखान्याचे चेअरमन म्हणजे कराडचे आमदार होते. मग तिथं त्या टायमाला सुद्धा एमईसी बँकेतनं मला थक आम्ही मंजूर झाली म्हणलं की तिथे ह्या लोकांनी बिनबुडाचे आरोप केले. बिनबुडाचे आरोप करत असताना तिथं सांगितलं आता पैसे 2 दिवसात म्हणजे जमा होणार तोवर हिने अर्ज दिला की बाबा साखर कारखान्याची 50,000 पोती गायब आहेत. मग गायब आहेत म्हटल्यानंतर बँकेने ती पैसे होल्ड केले आणि परत बँकेने आमची चौकशी केली आणि त्याच्यावर 3 महिने गेले आम्हाला चौकशीला. आणि हे जे महाशय सांगतात ना हे ह्याच्यातच उत्तर आहे सगळं. तर 3 महिने चौकशी केली तोपर्यंत बँकेने पैसे सोडले नाहीत. पैसे मला मंजूर झाले जून जुलैला आणि 3 महिने पैसे मिळायला पाहिजे होते. प्रिसिजनलचा काळ आमचा 157 कोटी त्याचं सांग नाही त्याच्या अगोदरच सांगतोय 146 तर पुढे आहे. पण ही एवढा त्रास असा झालाय की ज्या टायमाला 18 कोटी रुपये राज्य सरकारनं थक आम्ही मंजूर केली होती त्या टायमाला ह्या महाशयाने अर्ज दिला 50,000 पोती गायब आहेत म्हणून आणि त्याच्यामुळे मला 3 महिने पैसे उशिरा मिळाले. तोवर कारखानदारी चालू झाली आणि त्यामुळे मी एचएनटीचे पैसे देऊ शकलो नाही. परत शेतकरी एफआरपी मागे राहिली आणि त्याच्यामुळे खरं अडचणी आल्या. आणि मग त्यांनी चौकशी एमईसी बँकेने केली. एक पोत्याचा सुद्धा घोळ निघाला नाही. एका पोत्याचा सुद्धा घोळ निघाला आणि मग ही बँकेच्या परत लक्षात आलं आणि परत 2-3 महिन्यांनी पैसे मला सोडले आणि तोपर्यंत वेळ गेली. शेवटी कारखानदारी चालवत असताना मित्रांनो कारखानदारी चालवत असताना टायमाला पैसे उपलब्ध होणं हे अतिशय गरज आहे. आणि मग त्या ठिकाणी सुद्धा ह्या लोकांनी अर्ज दिला. परत मी धनश्री पतसंस्थेत पैसे आणाय गेलो. आम्ही संचालक नावावर प्रॉपर्टी टाकून आम्ही पैसे आणाय गेलो तर धनश्री पतसंस्थेला अर्ज त्यांनी दिला तुम्ही कुणाकुणा नावावर कर्ज काढले. अरे कर्ज काढलं म्हणजे कारखानदारी कर्ज काढल्याशिवाय चालतच नाही ना. आज महाराष्ट्रातली साखर कारखानदारी ही कुठल्या कारखान्यावर कर्ज नाही. एखादा दुसरा कारखाना सोडला तर सगळ्या साखर कारखान्यावर कर्ज आहे आणि मग कर्ज पण आम्ही उपलब्ध करायचं नाही. आम्ही समजा आमचं बॅलन्स क्रशिंग कमी झाल्यामुळे आम्ही बाहेरचा सपोर्ट केला कोणाच्या प्रॉपर्टी लोन करून आम्ही जर पैसे उपलब्ध करू लागलो तर तिथे उपलब्ध होऊ द्यायचे नाहीत. थक आम्ही पैसे मिळायला लागले तर तिथे उपलब्ध होऊ द्यायचे नाहीत. हे बरोबर नाही. ह्या लोकांनी एवढा त्रास दिला आणि मग त्याच्यामुळं खरं कारखानदारी ह्या 4-5 वर्षात तुम्ही रेकॉर्ड काढा. मागच्या 4-5 वर्षात हिनी जेव्हा तक्रारी चालू केल्यापासून माझा आरोपच आहे सभासदांची दिशाभूल करणे बँकेला वेगळ्या पद्धतीने अपपत्र देणे तक्रारी करणे आणि त्याच्यामुळेच खरं आमची कारखानदारी अडचण झालेली आहे. आणि ही माझं कल्याणराव काळाची नाही. माझ्या जो ऊस उत्पादक आहे शेतकरी आहे कामगार आहे ट्रॅक्टर मालक आहे एक कारखाना म्हणलं की नाही म्हणलं तर जवळजवळ 20-25 हजार कुटुंबाचे नाळ जुळली जाते त्यांची. आणि मग हे सगळं पाप ह्या लोकांनी केलेलं आहे. हा विषय आम्ही आणि तुम्ही बघा ह्याच्या तक्रारीच्या अगोदरच माझे सगळं रेकॉर्ड करून बघा. जिल्ह्यामध्ये आम्ही 5 कारखान्यामध्ये असतो. व्हीएसआयचा मला चांगला म्हणजे आर्थिक मध्ये चांगला पुरस्कार म्हणजे आर्थिक मध्ये नियोजन चांगलं असल्यामुळं त्या टायमाला रिकव्हरी चांगली मिळत होती आणि पैसे उपलब्ध होत होते. कुणाच्या तक्रारी नव्हत्या. त्या टायमाला आम्हाला आर्थिक नियोजनचा पुरस्कार पश्चिम महाराष्ट्रातला मला 2nd नंबरचा पुरस्कार व्हीएसआयनं दिलेला आहे. आणि इतकं नियोजन चांगलं असताना ह्या लोकांनी तक्रार केल्यापासूनच खरं कारखानदारी सहकार शिवणी साखर कारखाना हा अडचणी झालेला आहे. म्हणजे कारखाना सगळा व्यवस्थित चालू होता मात्र ह्यांनी सातत्यानं तुमच्या विरोधकांनी ज्या तक्रारी केल्या त्यामुळे कारखाना अडचणीत आला आणि त्यामुळे ही कारखाना सहयोगी तत्वावर देण्याची वेळ आली. आज तुमचं मत आहे नाही म्हणून सहयोगी तत्वावर बरोबर सहयोगी तत्वावर देणं म्हणजे नक्की काय ह्याच्यात त्या नियम काय ठरलेत अटी काय ठरलेत ओंकार ग्रुप सोबत तुमचं काय टायअप झालंय नक्की? आता काय एक तर मला सांगा मागच्या 6 महिन्यापासून आम्ही भयानक अडचणीत होतो. पैसे उपलब्ध होईना बराच प्रयत्न केला पैसेच उपलब्ध होईना आणि जवळजवळ 25-30 कोटी रुपये मला ह्या सीझनला पैसे घेणं गरजेचं होतं. आणि ह्या तक्रारीमुळे पैसे उपलब्ध झाले नाहीत आणि मग आम्हाला GR आम्हाला आमच्या हातात मिळाला आणि हा GRच्या नुसार आम्ही बोत्रे पाटलांबरोबर 2 मिटिंगा माझ्या झाल्या आणि हा GR 8/9/2020 चा आहे. त्या टायमाला शासनानं कॉलिब्रेशन या तत्वावर सहयोगी तत्वावर 1960 कलम 20A नुसार हा कारखाना तिने 1-2-3 कारखाने अशा पद्धतीने घेतलेले आहेत राज्यातले. काय दानवे साहेबांचा असेल काय इंदापूरचा असेल किंवा आमचा असेल. हे एक बोत्रे पाटलांचं मत असं आहे
की बाबा, आणि ह्या जीआर सुद्धा असा सांगतोय की सहकारी, मगाशी मी म्हणलं तसं सहकारी साखर कारखाना हा कॉलिब्रेशन सहयोगी तत्वावर घेत असताना मॅनेजमेंटचे अधिकार तसेच राहणार आहे. 5 वर्षाला इलेक्शन होणार आहे, 2 महिन्याला आमची बोर्ड मिटिंग होणार आहे, आमच्या सभासदांचा सगळे अधिकार सगळे शाबूत राहणार आहेत, आणि मग त्या माध्यमातून हा कारखाना आम्ही सहयोगी तत्वावर आम्ही दोघांच्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून हा कारखाना आम्ही चालवणार आहे. आणि त्याच्यामुळे आता तिन्ही पैसे उपलब्ध करायचे आणि आपल्या कारखाना टॉप मध्ये चांगल्या पद्धतीने चालवायचा. त्याच्यामुळे हे धोरण आमचं त्या पद्धतीने ठरलेलं आहे. आणि हे जी लोक म्हणतात ह्यांची मिटिंग झाली, चर्चा झाली, सगळे व्यवहार ठरले, असं काहीही झालेलं नाही. उघड लोकांची दिशाभूल करू नका. राज्य सरकारचा जीआर काय सांगतोय, पहिल्यांदा बोर्ड मिटिंग मध्ये ठराव करा. बोर्ड मिटिंग मध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही बोर्ड मिटिंग घेतली, 2-3 महिन्यापूर्वी. बोर्ड मिटिंग मध्ये आमचं सगळं पैसे उपलब्ध होईना, सीझन तर मला चालू करायचा आहे. पाऊस या माध्यमातून चांगला पडला या वर्षी, आणि कारखाना चालला पाहिजे, सभासदांचा ऊस लवकर गेला पाहिजे, आणि जो सभासदा ऊस लवकर जाईल त्याला पण ऊसाला दर चांगला मिळाला पाहिजे. ही आमची मानसिकता आमची सर्वांची आहे. आणि त्या हिशोबाने शेवटचा हा पर्याय आम्हाला सापडला, आणि त्याच्यामुळे हा कारखाना आम्ही सहयोगी तत्वावर, जरी आम्ही बोर्ड मिटिंग मध्ये ठराव करून पुढे आलो असलो तर आता उद्या 31 तारखेला जनरल मिटिंग आहे. शेवटी आपला हा निर्णय बोर्ड मिटिंगवर अवलंबून नसतो. बरोबर. हा जनरल मिटिंग मध्ये सभासद हा साखर कारखान्याचा मालक आहे, आणि जनरल मिटिंग मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या समोर मांडून त्यांची मंजुरी घेऊन, ते काय लगेच आम्हाला 2 दिवसात होणार असं नाही, त्यांची मंजुरी घ्यायचं, त्याचं प्रोसिडिंग करायचं, आणि मग हा प्रस्ताव आम्ही साखर आयुक्तांकडे देणार आहे. साखर आयुक्तांकडे प्रस्ताव करून, तो शिफारस करून, तो प्रस्ताव राज्य सरकारकडे जाणार आहे, आणि राज्य सरकार धोरण ठरवणार आहे किंवा आपली लायबिलिटी किती आहे, याला किती वर्ष द्यावं लागणार आहे. ही 35 आणि 40 ही सगळं खोटी बातमी आहे. आमचं काय मत आहे, राज्य सरकार ह्याचा ठराव करणार आहे, आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उद्या मंत्री समितीची बैठक होऊन हा कारखाना किती वर्षासाठी आपल्याला द्यावा लागेल, आपले सगळे अधिकार शाबीत ठेवून हा कारखाना सहयोगी तत्वावर आपण उद्या 31 तारखेच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत त्या. आणि हा उगाच दिशाभूल करायची, लोकांची फसवणूक करायची, तुम्ही काय करायला लागलाय, तुम्ही बिनकामी अडचणीत आणायला लागला. मला, मी मध्ये का बोललो नाही, पहिल्यांदा मागच्याही मी 1-2 सांगितलं होतं की मला विरोधकांना उत्तर द्यायची नाहीत, माझ्यावर जबाबदारी आहे. मी काय एकटा कल्याणराव काळे नाही, का तर मी त्या संस्थेचा चेअरमन आहे, मला सभासदांनी निवडून दिलेला आहे, आणि मग निवडून देत असताना सभासदांच्या विश्वासघात नाही झाला पाहिजे, ही मानसिकता आमची सर्व सहकारी संचालक मंडळाची आहे. आणि प्रामाणिकपणाने सांगतो, आम्हाला सहकार शिवणे आदरणीय दादांचे विचार आणि त्यांच्या विचाराचा आदर्श घेऊन आम्ही सगळे कारखान्याचे सर्व संचालक मिळून आम्ही हा कारभार गेली 25 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलेला आहे. कारण सभासद साक्षीला आहेत. आजपर्यंत हिने जे आरोप केले, एवढे आरोप केले, गेल्या 2 टर्मला आम्ही बघतोय 5-10 वर्ष झालं, हिने एवढे पुरावे सभासदांपुढे मांडले, एवढे आरोप, ट्रक भरून मध्ये आरोप आमच्या समोर होते, आणि सगळे चुकीचे आरोप. एक आरोप गणेशराव, त्यांनी एक आरोप माझ्यावर सिद्ध करून दाखवा, एक आरोप सिद्ध करा राव. एक आरोप सिद्ध झाला नाही, फक्त यांची वासना वाईट आहे. यांची वासना काय, कारखाना बंद पडला पाहिजे आणि नुकसान झालं पाहिजे, आणि ही कल्याणराव काळेला कसं चालवता येत नाही, म्हणजे आम्ही चालवायला लागलो तरी अडचण करायची, आम्ही पैसे उपलब्ध करायला लागलो तरी अडचण करायची. मी सगळ्या पुराव्यानिशी मी तुम्हाला देतोय, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मागच्या 15 दिवसामध्ये जी तक्रार ह्या लोकांनी केली, त्या तक्रारी आता सहयोगी तत्वावर चाललोय आम्ही म्हणल्यानंतर बोत्रे पाटलांच्या ऑफिसमध्ये जाऊन ह्या लोकांनी तिथं गोंधळ घातला. म्हणजे किती वाईट लक्षण आहे त्यांची, वाईट दृष्टिकोन आहे. मागच्या 15 दिवस महिन्यापूर्वी म्हणजे गोंधळ घातला, म्हणजे तिथं विचारायला गेली ही लोक, अरे काय चाललंय, त्या माणसाचं महत्व काय, आता त्यांचं महत्वाचं काय, त्यांनी सांगितलं इथला नट सुद्धा मी नेणार नाही, सभासद ही कारखान्याचे मालक राहतील, कारखान्याचे चेअरमन हीच मॅनेजमेंट सगळं बघणार आहे. आणि एवढं बघून सुद्धा जर तुम्ही तिथं जाऊन विस्कळीत करायचं, म्हणजे आज जर आपल्याला हे पैसे उपलब्ध झाले नसते, आता आम्ही काय ते सगळं ठरवून आम्ही पैसे घेतले नाहीत, हात उचने पैसे. मी त्यांना काय म्हणलं, हा ठराव करायला आपल्याला उशीर होणार आहे, आपल्याला सीझन महत्वाचा आहे, माझ्या ऊस उत्पादकाचा क्रशिंग करणं आता महत्वाचं आहे, आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की मला हात उचने पैसे द्या,
म्हणजे अजून कागदोपत्री कागदपत्र अजिबात काही नाही. हात उचले पैसे मला तिने दिले आणि मग ती पैसे मी आणून पहिल्यांदा सभासदांची दिले, नंतर कामगाराची देणी दिली, परत ट्रॅक्टर मालकाची देणी दिली. आणि तरी एवढं देऊन सुद्धा ही लोक त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन गोंधळ घालत असतील तर ही पाप मला वाटते सभासदाचं सगळं पाप त्यांच्या माती लागणार आहे. दुसरा एक आरोप सातत्याने ह्याला जोडून केला जातोय की हे बोत्रे पाटलांना आरोप आहे हा डायरेक्ट, की ते सहयोगी म्हणून कारखाना चालवला घेतात आणि नंतर तो निलाव काढून ते स्वतः विकत घेतात. ते उदाहरण इतकं चुकीचं गैरसमज आहे. मुंडेंचा कारखान्याचं काय झालं मला माहित नाही, कारण तो कारखाना कसा घेतला बोत्रे पाटलांनी. तो कारखाना बँकेने जप्तीची कारवाई आणली आणि बँकेने तो कारखाना जप्त केला आणि बँकेने निलावात काढून तो कारखाना त्यांना दिलेला. आपली परिस्थिती तशी नाही. या लोकांची मानसिकता तशीच होती. जी विरोधक आहेत ना त्यांना तीच अपेक्षित होतं, कारखाना बंद पडला पाहिजे, बँकेनं जप्त केला पाहिजे आणि मग वाटलं तर ह्या लोकांचं मत आहे की प्रायव्हेट कारखान्याला कोणाला तर चालवाय द्यायचं, हे आरोप त्यांचे होते. म्हणजे ही त्यांच्या मनातली भावना आहे. पण आमच्या मनात भावना अजिबात तशी नाही. आमच्या मनात भावना ही कायदा सांगतोय आणि ह्याचा राज्य सरकार आहे, गव्हर्नमेंट बरोबर आहे आणि त्याच्यामुळे कोण बदलू शकेल का. दादांचे आम्ही वारसदार म्हणून आम्ही काम करतोय आणि दादांचे वारसदार म्हणून काम करत असेल तर ही संस्था सर्वसामान्य सभासदांची उभा राहिलेली आहे, सर्वसामान्य सभासदांच्या मालकीची संस्था उभा राहिलेली आहे. आणि असे आरोप कितीतरी केले सभासदांनी, त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे. मला काय सांगायचं आहे की ह्या संस्थेच्या माध्यमातून कितीतरी परपंच उभे राहिलेत मोठे. कारण आम्ही बघतोय सगळ्यात एकर 2 एकर ऊस उत्पादकाचा मालक कोण आहे तर चंद्रभागा साखर कारखाना, सहकार शिरोणी साखर कारखाना आहे, ज्याला कोण विचारत नाही. मग त्या सभासदाचा खोडवा असू द्या, नेडवा असू द्या, ज्याला कोणच वाली नाही त्याला हा माझा कारखाना, आपला कारखाना हा वाली आहे आणि ह्या कारखान्याने न्याय आतापर्यंत दिलेला आहे. आणि त्याच विश्वासाने मी सर्व सभासदांना सांगतोय, ह्या कल्याणराव काळे एकटा नाही, सगळी सभासदांच्या विश्वासानं त्या विरोधकांनी एवढे आतापर्यंत आरोप केले, एक आरोप त्यांना सिद्ध करता आला नाही. फक्त एवढं झालं की आपल्यात पायात पाय घातला आणि त्याच्यामुळे खरं हे वाटोळं या 2-3 वर्षात अजून तुम्ही सभासदांना मी आव्हान करतो की तुम्ही मित्रांनो अजून माहिती घ्या. जोपर्यंत आपल्याला कोणी तक्रार केली नव्हती तोपर्यंत कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. ह्या लोकांनी तक्रार केल्या तेव्हापासून खरं आपल्याला घरघर लागले, त्यामुळं आपल्याला मॅनेजमेंटमध्ये अडचणी यायला लागली आणि म्हणून ह्याच लोकांनी अडचणीत आणलेला आहे. त्यामुळे सभासदांनी त्यांची जागा दाखवली. बरं आरोप करा की, एक सिद्ध करू शकत नाही तुम्ही आरोप. आणि आज मला सांगा तुम्ही आरोप कुणी करायला पाहिजे? जिनी संस्था उभा केल्या, चांगल्या चालवल्या, तुम्ही काय तुमचं मार्केटमध्ये काय तुम्ही संस्था उभा केल्या, तुम्ही जेवढी काय दुकानं टाकली, जेवढं काय दुसरं व्यवसाय केली ती सगळी कुलपं लावून बंद केली. आज कल्याणराव काळे एकटा एवढ्या तुम्ही अडचणीत आणलं मला, पण शेवटी सभासदांच्या आणि शेतकऱ्याच्या विश्वासावर कल्याणराव काळे उभा राहिलेला आहे. आणि एवढं कष्टानं आमच्या म्हणजे दादा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी साखर कारखाना उभा केलेला आहे. ह्या कष्टाच्या माध्यमातून ह्या साखर कारखान्याची वाटचाल चालू झालेली आहे. आता काळे परिवार किंवा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, या कारखान्यावर सातत्याने एवढे आरोप होते. कर्जाचे होतात, पैशाचे होतात. टोटल कर्ज किती आहे त्या कारखान्यावर? आता कर्जच कसं आहे, कर्ज आता आपल्याला जवळजवळ अधिकृत जवळजवळ आता ते आपल्याला आकडे मिळतील. मी काही त्या आकडेवारी सांगणार नाही, कारण त्याचा विपर्यास परत विरोधक वेगळ्या पद्धतीने करतील, त्याच्यामुळे मी काही ती सांगू शकणार नाही. पण सगळ्या गोष्टी आपल्याला मागच्या 146 कोटीचं कर्ज मिळालेलं आहे, त्याच्या अगोदर 100-150 कोटीचं कर्ज आपल्याकडे होतं आणि हे सगळं झालं. परत अनसिक्युरिड लोन म्हणजे आपल्याला जी मध्ये आम्हाला शेतकऱ्याचे पैसे देण्यासाठी आता अडचणी या 3-4 वर्षात काय झाल्या गणेशराव, की एक तर क्रशिंग कमी झालं या लोकांच्या त्रासामुळं आणि कारखानदारी अंडर कॅपॅसिटी चालली आणि मग चालल्यामुळं थोडे लॉस आम्हाला जास्त झाले. पण आम्ही शेतकऱ्याची मुलं आहे, तो सगळा लॉस आमच्या संस्थेवर घेऊन आम्ही सभासदांना FRP पेक्षा 500-700 रुपये ज्यादा देण्याची जबाबदारी आम्ही पार पाडलेली आहे. आणि शेतकऱ्याची ही संस्था आहे, त्याच्यामुळे कितीतरी लॉस आला आणि कितीतरी बॅलन्स शीट तोट्यात गेलं तरी चालेल, पण मला सभासदांना योग्य दर दिला पाहिजे. सभासद मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे, आमचाही ऊस 3-4 हजार टन जातोय आणि मग आम्हालाही कळतं दररोज शेतीचा आहे, मग ऊस उत्पादकाला पण दर चांगला मिळाला पाहिजे. या लोकांनी अडचणीत आणलं तरी सुद्धा बाहेरनं पैसे उपलब्ध केले मी,
आणि हे पैसे टाकून मी सभासदांना दर चांगला देण्याची जबाबदारी गेली 4 वर्ष त्या निमित्तानं पार पाडतोय मी. 146 कोटीचे सातत्यानं आरोप होतो. 146 कोटीचा आरोप मी तुम्हाला म्हणजे त्या ह्याच्या सहित 146 कोटी रुपये राज्य सरकारने दिले. त्या टायमाला सुद्धा गणेशराव असं झालं की त्या टायमाला सुद्धा ह्या माणसांनी तक्रारी केल्या आणि पहिल्या टप्प्यात मला 80 कोटी रुपये मिळाले. त्या बँकेने स्वतः भरून घेतले. राहिलेले जवळजवळ 60-70 कोटी रुपये 146 मधले जे राहिले पैसे ते पैसे आम्हाला मिळायला ह्याच्या अर्जामुळं जवळजवळ 3-4 महिने तिथेही गेले आमचे. हे सगळं कागदावर आहे. मी काय चुकीचं एक शब्द सुद्धा बोलणार नाही, मी कोणाला फसवणार नाही. फक्त हे सगळे पैसे आले ते अधिकृत कारखान्याच्या बँकेच्या अकाउंटवरून आमच्याकडे आलेले आहेत. त्याच्यातले जवळजवळ 102 कोटी रुपये मी एमईसी बँक असेल, सिंधुदुर्ग बँक असेल, रत्नागिरी बँक असेल, मनोरमा बँक असेल, ह्याला अधिकृत 102 कोटी रुपये मी एमईसी बँकेतनं तिकडे फिरवले आणि 102 कोटी रुपये गेल्यानंतर 3.5-4 कोटी रुपयेचं मला मी ह्याचं पेमेंट वाटलं, कोणाचं, कामगारांचं. आणि कामगारांचं पेमेंट वाटल्यानंतर 102 आणि हे 3 जवळ 105 कोटी रुपये झाले. आणि 105 कोटीतनं 105 कोटी रुपये जर अधिकृत झाले. परत मला जवळजवळ 28 कोटी रुपये मी शेतकऱ्याची एफआरपी दिली. म्हणजे ते 105 आणि 28 साधारण 133 कोटी रुपये झाले. 133 कोटीचा हिशोब मी तोंडी सांगतो तुम्हाला. एफआरपी सुद्धा कारखान्याच्या खात्यावर मित्रांनो पैसे आले नाहीत. एफआरपी ही तुमच्या डायरेक्ट खात्यावर मंजूर केले. म्हणजे ज्यांचा ऊस उत्पादक आहेत त्यांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे दिले आम्ही. म्हणजे ते कारखान्यावर सुद्धा पैसे मी घेतले नाहीत. आणि मग 146 मधले 133 कोटीचा हिशोब मी सांगितला. 10-12 कोटी रुपये एचएनटीला आम्ही वापरले असं झालं. आणि राहिलेले मी प्रायव्हेट फंड भरला आणि हे अधिकृत आहे. त्याच्यात 1 रुपयाचा भ्रष्टाचार असला तर कुठं पण माझ्यावर सिद्ध करा. मी लागल तिथं शिवाय कुठेही मी यायला तयार नाही. मी हाय असं राजकारण जागेला सोडून द्यायला तयार. पण एक आरोप माझ्यावर सिद्ध करा तुम्ही. हे सगळे पैसे अधिकृत आहेत. आता ओंकार ग्रुपला कारखाना चालवायला देण्याच्या चर्चा तयार झाल्यापासून किंवा आता हे सगळं अधिकृत सोशल मीडियामधून सगळ्या लागल्यापासून हे सभासद तुम्हाला भेटतायत, कामगार तुम्हाला भेटतायत, त्याच्या सर्वसामान्य सभासदांच्या काय भावना आहेत नक्की, तुम्हाला काय बोलतात ती? आता आम्ही पेक्षा तुम्ही सुद्धा जाणीव म्हणजे तुम्ही सुद्धा फिरताय, तुम्हाला सगळ्याला लक्षात येते. सभासदांची देणी मी देऊन टाकली सगळी. परत ट्रॅक्टर मालकाचं देणं देऊन टाकलं, कामगाराचं देणं देऊन टाकलं. त्याच्यामुळे सभासदामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. असल्या ह्या म्हणजे चुकीच्या अर्ज दिल्यामुळे, या चुकीच्या वाचनांमुळे जे काय त्यांना पश्चाताप होणार आहे ते भविष्यात कळेल आपल्याला. पण सभासदांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. सभासद सगळा खुश आहे. आज मला सांगा, हे सगळं देणं दिल्यानंतर उलट आता बोत्रे पाटलांचं आता नाव तुम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे. उलट बोत्रे पाटलांना का आम्ही म्हणजे आम्ही सगळ्यांनी सहयोगी तत्व देण्याचं धोरण ठरवतोय 31 तारखेनंतरच. तर बोत्रे पाटलांची ख्यात अशी आहे की बोत्रे पाटील दराबाबतीत चांगले आहेत, दर देण्याबाबतीत चांगला आहे, बँकेचे पैसे ते रुटीन मध्ये भरणार आहेत, रेग्युलर करणार आहेत, शेतकऱ्याचे पैसे ते रेग्युलर करणार आहेत, चांगलं पेमेंट मिळणार आहे, कारखान्याच्या कामगाराचा पगार योग्यरित्या मिळणार आहे. आणि त्याच्यामुळं हा निर्णय आम्ही सगळ्याला विचारून घेतलेला आहे. त्याच्यामुळे हा विषय डोक्यातनच काढून टाका. हा काय वैयक्तिक प्रायव्हेट मध्ये हा कारखाना जात नाही, सहयोगी तत्वावर झालेला आहे आणि सभासद हा मालकीच आहे. आणि उलट यांचं नाव पुढे आल्यापासून आमच्याकडे जवळजवळ 8-9 हजार एकराची नोंद होती. आता 14,000 एकराची नोंद झाली. थोडं कमी डबलच वाढलं. 15-45 साधारण 4.5 लाख टनाची 5 लाख टनाची आज नोंद झालेली आहे. आणि हे तुम्हाला सांगतो, मी ट्रॅक्टर मालकांना 50 ट्रॅक्टर मालकांना फक्त ऍडव्हान्स दिलाय. 50 ट्रॅक्टर मालकाला फक्त ऍडव्हान्स दिला. बाकीच्या 150 बैलगाडीला ऍडव्हान्स दिला. परत मला बजेटचे 200 बजेटला ऍडव्हान्स मी दिला. आणि तरी सुद्धा मला यंत्रणा 1000-1500 टनाची कमी पडत होती. आता उलट बोत्रे पाटलांचं नाव आल्यानंतर बिगर ऍडव्हान्सची यंत्रणा आज बिगर ऍडव्हान्सचे जवळजवळ 123 करार बिगर ऍडव्हान्सचे करार झालेत. आणि हे 50 म्हणजे यंत्रणा सुद्धा फुल झाली. आता आम्हाला ट्रॅक्टर मालकाची यंत्रणा नको म्हणून सांगायची पाळी लागली. म्हणजे इतकं उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे ही यांना स्वतःचं घर परपंच नीट चालवा येत नाही. आणि हिने उगं लोकांचं वाटोळ, कल्याणराव काळेचं किती पण वाटोळ करा, त्याबद्दल मी दुमत नाही.
पण संस्थेचं वाटोळ केल्यामुळं की तुम्हाला जनता माफ करणार नाही, जनता तुम्हाला उत्तर त्या पद्धतीनं मागेही तुम्हाला इलेक्शनमध्ये दिलेलंच आहे, पण तुमची खुमखुमीच आहे ना. कारण वकील पदवी जी मिळती ना, ती वकील पदवी कशी मिळाली ही पण आम्हाला माहिती आहे. कारण ज्या संस्थेच्या जीवावर तुम्ही संस्था तुम्हाला सोडायला जायची, आणायला यायची, कमी जास्त पडलं तर डबा आम्ही द्यायचो, आणि तुम्ही वकिलाची पदवी घेऊन आल्यानंतर प्रॅक्टिस कुणावर केली, जिनी मदत तुम्हाला केली त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस चालू केली, म्हणजे त्यांनाच अडचण आणायची. ही नीतिमत्तेला शोभणारी गोष्ट नाही, असं माझं मत आहे. तर कारखान्यासंदर्भात मी शेवटचाच एक प्रश्न विचारतो, कारण तुम्ही एकदम सविस्तर या सगळ्या संदर्भात बोललाय. 31 तारखेला सर्वसाधारण सभा आहे कारखान्याची, आणि त्यांनी पत्र दिलेत साखर आयुक्ताला, तुम्हाला असेल, की जे काही मतदान होणार आहे हा ठराव पास करायचा, ते आवाजी न घेता ते निवड मतदार पद्धतीने घ्या, गुप्त मतदान पद्धतीने घ्या. तर त्यावर काय तुमचं आता हे का गुप्त मतदान पद्धतीने घ्या हे सगळं अजूनपर्यंत कारखान्यावर काही पत्र पोहोचलेली नाहीत. आम्ही रितसर पेपरला वगैरे दिलेलं आहे, अजून पत्र कारखान्यावर पोहोचलेलं नाही. त्या तारीख कितीपर्यंत त्यांच्या तक्रारी ऐकून घ्यायच्या होत्या, त्याची मुदत पण संपून गेली असं मला एमडी मागच्या 2 दिवसापूर्वीच सांगितलंय. आणि मग आता तुम्ही तक्रारी करणार, आता बिनकामी अडचणी करणार, कशासाठी करायला लागलाय? माझं मत आहे उलट तुम्ही हा अतिशय चांगला निर्णय, सर्वसामान्य लोकांमधून मला फोन येतात, दररोज मला 10-20 फोन येतात गणेशराव, की तुम्ही अतिशय चांगला निर्णय घेतला, इतका योग्य निर्णय घेतला. आणि माझी मानसिकता एवढीच आहे की माझं मत एवढा कारखाना बंद नाही राहिला पाहिजे. आज मला सांगा, या लोकांनी या अर्था अडचणी आणल्या, समजा ही पैसे उपलब्ध झाले नसते तर आज कारखान्याची अवस्था काय झाली असती? बँकेनं सरप्राईज नोटीस काढली असती, बँकेनं ताब्यात घेतला असता, आणि बँकेनं ताब्यात कारखाना घेतल्यावर ती काय लगेच दुसऱ्याला चालवायला देऊन की काय त्याला एक सीझन पूर्ण गेला असता, परत आम्हाला सगळ्यांना भेटावं लागलं असतं, परत अडचणी पडत जावं लागलं असतं. आणि मग माझा विषय कसा आहे, उलट मी सभासदांचे हे सगळ्याचे अधिकार शाबीत ठेवून सहयोगी तत्वावर, आणि राज्य सरकारचा मी त्याच्या सपोर्ट घेतलेला आहे. त्यामुळे मी कुठेही चुकीचं काम करणार नाही. मी पहिल्यांदा सांगतोय, नाहीतर मला मरायला सुद्धा नीट जागा राहणार नाही. चुकीचं काम जर मी केलं, विश्वासघात केला, अजिबात इकडे तिकडे विश्वासघात होणार नाही, आणि चुकीचं काम मी करणार नाही. कारण आमच्या बापाची शिकवण तशी आहे की जे काय करायचं ती सर्वसामान्य लोकांसाठी करायचं आहे, कारण त्याच लोकांनी आम्हाला उभा केलेला आहे. त्याच्यामुळं कुणाच्या जीवावर आम्ही असं उभं राहिलं नाही, फक्त मला लोकांनी उभा केलेला आहे, आणि म्हणजे आमच्या वडिलांना उभा केला, आणि तो वारसा आम्ही चालवतो. त्यामुळे हे चुकीचे आरोप तुम्ही, उलट तुम्हाला धोका आहे. कारण आज सभासद उद्या उत्साहाच्या भरात सभासद काय करेल, म्हणजे एवढा उत्साह सभासदांना झालाय की आता कधी चालू करताय म्हणायला लागले. म्हणजे लवकर कारखाना चालू करा, म्हणजे त्या कारखान्याची ख्यातीच आहे की लवकर कारखाना चालू करायचा, कसलाही ऊस शेतकऱ्याचा घेऊन जायचा, त्याला दर चांगला द्यायचा, या सगळ्या गोष्टी आम्ही आतापर्यंत पार पाडल्या. आणि ज्याला कोणी नाही त्याला सहकार शिवणी साखर कारखाना त्याच्या पाठीमाग आहे. त्याच्यामुळे या लोकांनी विरोध करू नये. त्यातनं सगळ्यांनी माझी हात जोडून विनंती आहे सभासदांच्या वतीनं आणि चेअरमन या नात्यानं मी विरोधकांना हात जोडून विनंती करतोय की तुम्ही हे बिनकामी विष पेरू नका, आणि चुकीचे आरोप तुम्ही आमच्यावर करू नका, संस्थेवर चुकीचे आरोप करू नका. तुम्हाला काय विचार असलं तरी आम्हाला स्पष्ट जनरल मीटिंग मध्ये विचारा, आम्ही काय त्याला कोणाला विचारणार देणार नाही असं नाही. सगळ्याला लोकशाही पद्धतीने वाव दिलेला आहे, आणि त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला प्रश्नाचे उत्तर देणारच आहे. आम्ही काय चुकीचं करणार आहे? बोत्रे पाटलांचं त्या दिवशी एक भाषण आलं कारखाना स्थळावरच, आणि ते म्हणले की सहकार शिरोमणीचा दर आता जिल्ह्यात सगळ्यात पुढे राहील, विठ्ठलपेक्षा पुढे राहील स्पर्धेत. आता तो एक विषय झाला. त्या दिवशी बोत्रे पाटील कारखान्यावर आल्यानंतर त्यांनी मला, मी फक्त त्यांना हात उचणे पैसे मागितले, त्यांनी मला सगळे हात उचणे जवळ 20-25 कोटी रुपये. आज विशेष नाही, हे सगळं सभासदाच कौतुक आहे मित्रांनो. त्यातला 1 रुपया माझ्या घरी आला नाही. सगळे पैसे कारखान्यावर आले, आणि सगळे पैसे शेतकऱ्याचे कामगाराचे मी दिले. त्यांचं खरं कौतुक आहे, कारण कुठेही अग्रीमेंट नाही, कसाच काही नाही, तरी शेतकऱ्याचं देण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिलं, कामगाराचं देण्यासाठी प्राधान्य दिलं. परत व्यापारी आम्ही मागे ठेवले, पण या सगळ्या गोष्टी ट्रॅक्टर मालकाचं देण्यासाठी त्यांनी पैसे दिले. आणि आज एवढे पैसे त्यांनी, आज ही जी लोक आरोप करते त्यांनी मार्केटमधनं 100 रुपये आणून दाखव, यांची लायकी तर आहे का 100 रुपये आणायची? आज कल्याणराव काळे सभासदांच्या विश्वासावर, आज कल्याणराव काळे एका मिटिंगवर त्या माणसानं 25 कोटी रुपये आपल्या संस्थेला दिले. अजून म्हैस पाण्यात आहे, तरी पण त्या माणसाने एवढं धाडस केले. कुणासाठी केले?
सभासदांच्या हितासाठी केले आणि त्यांना मी कारखान्याच्या कार्यक्रमाला बोलवलं, सत्कार केला आणि मग त्या दिवशी आरोप काय केला की कल्याणराव काळे बघा बोत्रे पाटील आले आणि ती चेअरमनच्या केबिन मध्ये बसले आणि ती खुर्चीवर बसले आणि चेअरमन बाहेर थांबले. अरे काय बालिशपणाचा आरोप करता, यांचं बालिशपणच जाईना. मला सांगा, आमची मिटिंग झाली म्हणजे पहिल्यांदा कार्यक्रम झाला, दादांच्या पुतळ्याला त्यांनी नारळ फोडला, तिथून आम्ही कामगाराचं उशीर झाल्यामुळे त्यांना लवकर सोडायचं होतं, त्याच्यामुळे कामगारांकडनं एक सत्कार आम्ही त्यांचा केला सगळ्याच्या वतीनं, सभासदा वतीनं, कामगाराच्या वतीनं. सभा म्हणजे भाषणं झाली आणि ते आल्यानंतर 7:30-8 वाजता आम्ही चेअरमनच्या रूमकडे आम्ही आलो, केबिनकडे. मिटिंग हॉलमध्ये आम्ही सगळ्या संचालक मंडळाच्या वळखी करून दिल्या, तिथं सगळी मिटिंग झाली. हे सगळं सक्सेस व्यवस्थित झालं आणि ते काय म्हणले चेअरमन साहेब, आम्हाला थोडं म्हणजे आता तिने काय केलं होतं, त्यांचा ओमकार ग्रुप म्हणजे चांदापुरीचा GM असेल, तुमचा संजय मामाच्या आपल्या विठ्ठल कॉर्पोरेशनचा GM असेल, तिने जे इथे सोलापूर जिल्ह्यामध्ये जे 6-7 कारखाने आहेत बोलले त्यांचे सगळे GM तिने आपल्या कारखान्यावर बोलवले. आणि मग आमची मिटिंग झाली होती, म्हणले मी तुमच्या केबिन मध्ये बसतो, म्हणजे ते काय चेअरमनच्या रूम केबिन मध्ये त्या खुर्चीवर बसले नाहीत, पण ती तुमच्या केबिन मध्ये बसतो आणि आपली संस्कृती आहे, सहयोग आहे, बरोबर सहकार आहे, एकमेकाला मदतच केली पाहिजे ना. मग मी ती म्हणले तुमच्या केबिन मध्ये आम्ही बसतो आणि आमची मिटिंग घेतो आणि मी असा यांच्यासारखं हायपाय वागत नाही, मी सर्वसामान्यातला कार्यकर्ता आहे. मग मला मिटिंग मध्ये दम निघ म्हणजे मिटिंग बोर्ड त्या आपल्या मिटिंग हॉलमध्ये आम्ही बसलो नाही, आम्ही सगळी बाहेर कार्यकर्ते बरोबर गप्पा मारत बाहेर उभा राहिलो. आणि यांनी तालुक्यात वातावरण काय केलंय बघा, आता चेअरमनला लाईनला उभं राहावं लागलं. अरे काय चाललंय, काही येण्याचा बाजार आहे. म्हणजे लहान पोराची बुद्धी जी कंजूस असते ना, तशी बुद्धी आहे यांची. अरे तिने एवढं सहकार्य केलंय, नाटा की तुम्ही, नाहीतर आज कारखानदारी जर आज बंद राहिली असती तरी कुणाच्या म्हातारी फोडणार होता तुम्ही. आणि ह्यांची वासनाच ती आहे हो, कारखाना बंद राहावं आणि आपल्या तालुक्यात सगळं वाटोळ व्हावं, हीच मानसिकता आहे. हीच मानसिकता आहे. आणि कशासाठी तुम्ही करायला लागला? तुमचे वडील संस्थापक आमचे संचालक होते, त्यांच्यावर मी काम केलं, तुम्हाला परत त्याच्यावर तुम्हाला 5 वर्ष संचालक केलं, तुम्हाला परत कारखान्यानंच पंचायत समिती सदस्य केलं आणि परत त्याच संस्थेला तुम्ही विरोध अडचणीत आणायचं. ही काय चाललंय? की न्याय लोक म्हणजे तुम्हाला सहसा चांगला न्याय नाही मिळणार आणि यांचं इतकं चुकीच्या पद्धतीने तुम्ही केले, दिशाभूल करताय. याला सभासद त्याला उत्तर देतील. आज मी सभासदांना पण आवाहन करतोय की 31 तारखेला आपल्याला मिटिंगला तुम्ही सर्वजण मिळून या, तुमच्या पुढे पारदर्शकता राहील, एकच सुद्धा इकडं तिकडं अफरातफर होणार नाही. ही मात्र जबाबदारी वैयक्तिक कल्याणराव काळेची राहील. जर ह्याच्यात कुठं बाधा आली तर त्याला मी एकटा जबाबदार असेल. मी कोणाला फसवणार नाही, काही नाही. ह्या लोकांसारखं मी दिशाभूल लोकांची करणार नाही. तुम्ही फक्त ह्या लोकांना यांच्यापासून सावध राहा, एवढंच माझं मत आहे सभासदांना. कारखान्याच्या संदर्भात तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली आहे, सभासदांना आवाहन केलेलं आहे. मात्र आता निवडणुका आल्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे. तर आता ह्या निवडणुकीकडे तुम्ही पक्ष म्हणून बघताय की स्वतंत्र काळे गट म्हणून बघताय? काय चाललंय सध्या डोक्यात? स्वतंत्र काळे गट वगैरे अजिबात नाही. आता आम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमचे प्रमुख, संपर्क प्रमुख, आदरणीय राज्याचे कृषी मंत्री भरणे मामा मागच्या 4 दिवसापूर्वी आले होते. त्यांनी सोलापूर जिल्ह्याची बैठक संजय मामांच्या फार्म हाऊसवर घेतलेली होती. आपण फेसबुकवर लाईव्हवर सगळं बघितलं. तर त्या मीटिंग मध्ये सगळ्यांनी त्यांची मीटिंग आमची सगळी झाली. त्यांनी आम्हाला सगळ्यांचे आदेश दिले की बाबा तुम्ही लोकांच्या गाठीबिटी घ्या, कशा निवडणुका जिल्हा परिषदच्या उमेदवारांना, पंचायत समिती उमेदवारांना लढल्या पाहिजेत. सहजासहजी कोण आपल्याला असं निवडून देऊ शकत नाही, तर तुम्ही मतदाराच्या गाठीबिटी घ्या, आपल्या पक्षाचं काम समजावून सांगा. अशा पद्धतीच्या सूचना आदरणीय भरणे मामांनी दिल्या. त्या टायमाला आम्ही सगळी तिथं जिल्ह्यातले सगळी पदाधिकारी उपस्थित होतो आणि त्याच धर्तीवर आता आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष उमेशजी पाटील साहेब यांचं पत्र मला काल आलेलं आहे. त्यांनी बुधवारी बैठक लावायला आम्हाला सांगितलेले. आज आमच्या बरोबर इथं राष्ट्रवादी तालुक्याचे अध्यक्ष अनिल नागटे इथं उपस्थित आहेत आणि मग तिने आजच पत्रक काढलेलं आहे. बुधवारी त्याची मिटिंग आम्ही लावतोय, शहराची आणि आपल्या शहराची आणि तालुक्याची, जिल्हा परिषद आणि नगरपालिका याची मिटिंग आम्ही बुधवारी लावलेली आहे. उमेश पाटील स्वतः येतील, त्यात कोण इच्छुक असतील त्यांच्या मुलाखती किंवा त्यांचे आम्ही ज्यांचे इच्छुक आहेत त्यांची नावं लिहून घेऊ आणि या सगळ्या गोष्टी चर्चा करून आम्ही
पुढं जिल्हा अध्यक्ष राज्य लेवलला म्हणजे राज्य लेवलला सांगतील आणि त्यांचं धोरण काय येतंय. आदरणीय अजितदादा आमचे नेते आहेत, त्यांच्या माध्यमातून जे काही धोरण पक्षाची जी भूमिका असेल त्या पद्धतीने आम्ही लढवण्यास आमची तयारी आहे. पक्ष म्हणला आपल्याला तुम्ही सेपरेट लढा, तर पहिल्या गाडीनं आमच्या सगळ्यांनीशी म्हणजे सगळी तयारी आमची जोरात झालेली आहे. नगरपालिका असू द्या किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या, आमचे सगळे उमेदवार तयार आहेत. आणि पक्षाच्या चिन्हावर सुद्धा आमची सगळ्यांची लढायची तयारी आहे. या सगळ्या सूचना काय येतील त्या हिशोबाने आम्ही बघू. आता वातावरण आम्ही बुधवारपासून मिटिंग लावल्यानंतर आम्हाला त्याचं चित्र स्पष्ट होईल. आता पंढरपूरच्या जर राजकारणाचा विचार केला तर हे पक्षापेक्षा जास्त गटातटात विभागलेला आहे आणि विठ्ठल परिवाराचा नेता कोण हा एक कायमचा तिथला वाद आहे, जेणेकरून अभित पाटील आमदार झाल्यापासून तर तो जास्त प्रकर्षाने जाणवतोय. आता कोण आहे विठ्ठल परिवाराचा नेता? हे बघा, विठ्ठल परिवाराचा नेता अभिजित पाटील साहेब म्हणत असतील मी आहे, कल्याणराव काळेने म्हणायचं मी आहे, भगीरथ बालकेनं म्हणायचं मी आहे, गणेश दादानं म्हणायचं मी आहे आणि युवराज दादानं म्हणायचं मी आहे. यांना मी आहे म्हणण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्याच्यामुळे मी विठ्ठल परिवाराचा नेता कोण काय असं जनतेतनं जी काय ठरतंय त्या हिशोबाने आमचं चाललेलं आहे. जनतेतनं ठरलेला नेता हा विठ्ठल परिवाराचा नेता असतोय. म्हणजे त्यामुळं आम्ही कुणाच्या म्हणजे सगळ्यांची मागणी आणि असणं योग्य आहे. आपण आम्ही तसं काय हे आहे ते आहे असं म्हणू शकत नाही आणि आम्ही म्हणणार पण नाही तसं. आणि एकत्रित येण्यासाठी काय भूमिका घेणार? एकत्र आणण्यासाठी आमची मागच्या 4 दिवसापूर्वी मिटिंग झालेली आहे. आम्ही भगीरथ बालके, गणेश पाटील, युवराज दादा आम्ही बसलो होतो. आता आम्ही युवराज सगळे आम्ही बसल्यानंतर चर्चा झाली. त्यात नगरपालिकेचं आता काय घडतंय काय नाही काय मत आहे त्याच्यावर आम्ही चर्चा पुढे अजून 1-2 मिटिंग झालेत. एका 1-2 मिटिंग मध्ये फायनल होणार नाही. अजून 2-3 मिटिंग आहे. इतर पक्षाचं काय येतंय, विरोधकांची भूमिका काय आहे, कोण कसा उभा राहणार आहे, कोण कुठल्या पक्षात उभा राहणार आहे, हे सगळं चित्र स्पष्ट होऊ द्या. मग आपल्याला आपली भूमिका स्पष्ट करता येईल. आता करणं योग्य नाही असं माझं मत आहे. तुम्हाला वाटतंय का हे सगळे एकत्र व्हायला पाहिजे विठ्ठल परिवार म्हणून? हे बघा, मी सर्व खरं मतदारांना पहिल्यापासून भूमिका तुम्हाला माहिती आहे. भारत नाना वारल्यापासून मी माझी 2 पावलं कायम माझी पाठीमाग आहेत. कारण भगीरथ बालके आमदारकीला उभा राहिले माग म्हणजे पाठीमाग सरलो. ह्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, ज्या टायमाला राजूबापू आमच्या पक्ष आपल्या बरोबर आले होते त्या टायमापासून विधानसभेला राजूबापूची उमेदवारी फायनल झाली. त्या टायमाला मी माघार घेतली, राजूबापूची उमेदवारी फायनल झाली. नंतर भारत नानाच्या पाठीमाग परत भारत नाना आमदार झाले. सगळ्यांना मेळागोळा घातला. त्यांनी 10-15 वर्ष चांगली सत्ता गाजवली, व्यवस्थित नियोजन केलं, सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि त्या पद्धतीने त्यांनी कधी कारखान्यात इलेक्शन लावलं नाही, कधी काय नाही, चांगलं विश्वासात घेऊन आम्ही नगरपालिका पण आपण निवडून आणली होती. आणि मग नानांच्या माघारी सुद्धा माझी हीच भूमिका आहे. मी कुठेही आज उद्या काय मी नगरपालिका उमेदवार आहे का? नाही. आमच्या घरातल्या नगरपालिकेला कोण उभा राहणार आहे का? तर नाही. आणि मग आम्ही मागच्या विधानसभेला सुद्धा भगीरथला निवडून आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. समाधान काळे त्यांच्या प्रचारात होते, प्रयत्न केला. भगीरथने चांगला प्रयत्न केला. उलट 1,03,000 मतं भगीरथला पोटनिवडणुकीला पडली होती. आताच्या निवडणुकीला भगीरथला 1,16,000 मतं पडली. म्हणजे लोकांचा रोष आहे. एवढं हे असून सुद्धा म्हणजे एवढी सत्ता असून सुद्धा लोकांना आमच्या विरोधात तरी सुद्धा भगीरथला एवढं चांगलं मतदान 1,16,000 मतदान पडलं. म्हणजे लोकांचा विरोधामध्ये मतं टाकण्याचा अधिकार तसा म्हणजे जागृत आहे आणि त्याचा बेनिफिट घेणं खरं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळी मिळून प्रयत्न करतोय. आम्हाला एवढंच वाटावं की आपल्याला आपला माणूस नगराध्यक्ष व्हावा. त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय. बघूया काय प्रयत्न सक्सेस होईल 100% असं मला खात्री आहे. कारण आम्ही पाठीमागं सरूनच पुढे जातोय. कारण आमची कुणाची भूमिका नसते की आपला परिवार एकत्र राहावा हीच इच्छा असते. मी काय कुणाला खोटं नाटं वेगळे शब्द कुणाला देणार नाही, देत नाही. म्हणून तर आम्ही मागं राहिलो. खोटं बोलत असतो तर मागच पुढे गेलो असतो आम्ही. खोटं बोललं असतं तर पुढे गेला असतं असं म्हणायचं. म्हणजे पुढे जाणारी खोटं बोलतील असं म्हणायचं नाही, पण त्या गुन्ह्यात परत तो शब्द तुम्ही पकडणार असं माझं मत नाही. ज्याच्या त्याच्या नशिबात पण लागतं असं मत आहे. ठीक आहे. तर होते कल्याणराव काळे साहेब. आणि सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चेत असलेला सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना सहयोगी तत्वावर ओंकार ग्रुपकडे चालवायला गेलेला आहे आणि त्या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आणि त्या सगळ्या चर्चांचं त्या सगळ्या प्रश्नाचं खंडन त्यांनी आता केलेलं आहे. गोपाळ माळेसोबत मी गणेश आयकोडे, AB मराठी न्यूज, पंढरपूर. धन्यवाद.